जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। दुष्ट आचाराने नीचत्व पावती, दुष्ट आचाराने नीचत्व पावती, संकटी पडती लागलीच। दुष्ट आचाराने नीचत्व पावती, संकटी पडती लागलीच। पश्चातापअंती विचार करती, पश्चातापअंती विचार करती, शुद्धीवर येती मनामध्ये, शुद्धीवर येती मनामध्ये। सुमार्गी लागता होती महाजन, सुमार्गी लागता होती महाजन, होतसे कल्याण पदोपदी, होतसे कल्याण पदोपदी। समाधान वृत्ती ज्याची अखंडित, समाधान वृत्ती ज्याची अखंडित, सुखात मंडित ज्योती म्हणे, सुखात मंडित ज्योती म्हणे। याचा अर्थ सांगते। या ओळींमधून वाईट आचरणाचे परिणाम सांगितलेले आहे। वाईट वर्तन करणारा माणूस खालच्या स्तराला कसा जातो आणि लगेचच अडचणीमध्ये कसा सापडतो, संकट आल्यावर त्याला पश्चाताप होतो, तो विचार करू लागतो आणि त्याचे मन हळूहळू शुद्धीवर येते, आणि त्याचे मन हळूहळू शुद्धीवर येते। तो चांगल्या मार्गावर लागतो, तर तो श्रेष्ठ बनतो आणि त्याचे प्रत्येक पावलावर कल्याण होते। ज्याच्या मनात समाधानाची वृत्ती असते तो कायम सुखी राहतो, असे ज्योतिबा फुले सांगतात। वाईट वर्तन माणसाला संकटात टाकते, पण पश्चाताप करून योग्य मार्ग स्वीकारल्यास माणूस सुधारतो आणि सुखी समाधानी जीवन जगू लागतो। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे, ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।